ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 19 मार्चचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात मंडळी. चैत्र पाडव्याच्या म्हणजेच आजच्या गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. आणि नवीन वर्षामध्ये अस्मिताला बाळही झालंय. अस्मिताने बाळाला आता असं जवळ घेतलेलं आहे बरं का. अस्मिताचा थकवा कुठच्या कुठे निघून गेलाय. सगळे सुभेदार आलेत आता बाळाला बघायला. कल्पनाताई आधी त्यांच्या बाळाला मिठी मारतात आणि मग त्यांच्या नातवाला जवळ घेतात. त्या अस्मिताला विचारतात, बरं वाटतंय का बेटा अस्मिता? अस्मिता म्हणते, हो मम्मा बरं वाटतंय. अर्जुन डोक्यावरनं हात फिरवतो अस्मिताच्या. प्रतापराव म्हणतात, दमलीस का ग बेटा अस्मिता? अस्मिता म्हणते, हो डॅड थोडीशी, पण या आनंदाच्या पुढे हे दमणं वगैरे काहीच नाहीये. कल्पनाताई बाळाला जवळ घेऊन म्हणतात, बघू ग बेटा काय गोड आहे ग हे बाळ, अगदी तुझ्यासारखं. अस्मिता म्हणते, तुम्हाला आजी आजोबा झाल्यावर कसं वाटतंय? प्रतापराव म्हणतात, बेटा मस्त वाटतंय, पण हा प्रश्न आम्ही तुला विचारायला हवा, तुला कसं वाटतंय आई झाल्यावर? अस्मिता म्हणते, हो खूप छान, पण तिच्या नजरा सगळ्या दाराकडे आहेत. ती सचिनची वाट बघत असते. हे आता सगळ्यांच्याच लक्षात येतं. सायली म्हणते, आम्हाला कळतंय अस्मिताताई तुम्ही कोणाची वाट बघताय. अस्मिता म्हणते, तो आलाच नाही का ग? सायली म्हणते, ताई तुम्ही आता असा विचार करू नका बरं. आता ही तुमच्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात महत्वाचा हा क्षण तुम्ही जगून घ्या अस्मिताताई. अर्जुन आता मुद्दाम विषय बदलत म्हणतो, दिस इज अनफेअर. काय मम्मा, केव्हाचं बाळ तुझ्याकडे? मामा मामीचा काही हक्क आहे की नाही? सायली म्हणते, नाही नाही थांबा थांबा, मामाच्या आधी मामीचा हक्क आहे बरं का. प्रतापराव म्हणतात, अरे अरे देतो देतो. अश्विन म्हणतो, अरे दादा घरी गेल्यावरती तसंही बाळाला आपल्याला सांभाळायचंय, कारण त्याची आई ढाराडूर झोपणार आहे बरं का. अस्मिता म्हणते, काय रे अश्विन किती चिडवतोयस? सायली आता बाळाला जवळ घेते आणि म्हणते, अगं बाई अस्मिताताई खरंच बाळ तुमच्यासारखंच आहे बरं का. मातृमुखी भाग्यवान असतं बरं का बाळ. अर्जुन म्हणतो, हो ना सेम अस्मिताताईचे. अरे या बाळाला तर नाकच नाहीये. अर्जुन आणि अश्विन अस्मिताला चिडवण्याचा एकही मुद्दा सोडत नाहीत बरं का. छान आहेत या सगळ्यांच्या बॉन्डिंग. खूप मस्त वाटतंय प्रेक्षकांना आजचा एपिसोड बघून सुद्धा. आता अस्मिता म्हणते, काय रे अर्जुन, मम्मा सांग न ग अर्जुनला. मग अर्जुन म्हणतो, अस्मिताई आता मम्मा मम्मा नाही म्हणायचं, आता तूच मम्मा झाली आहेस, आता मम्माकडे कंप्लेंट नाही करायची. प्रतापराव म्हणतात, ते सगळं ठीक आहे, पण आपल्या घरातलं पहिलं बाळ आहे की नाही हे, आता जरा दुसऱ्या बाळाची तयारी करायला लागा. काय रे बाबा अर्जुन? सगळे हसायला लागतात यांना. मग कल्पनाताई म्हणतात, अहो बघा ना, म्हणून तर बाळाला घेतलंय सायलीने, आता यांना प्रॅक्टिस नको का व्हायला? मग अर्जुन म्हणतो, मम्मा तू पण ना. मग कल्पनाताई म्हणतात, बरं पोरानं तुम्ही इथे थांबा, अस्मिता तुझ्याकरता डब्बा घेऊन येते मी घरी जाऊन. सायली म्हणते, आई तुम्ही इथे थांबा, आम्ही जातो ना घरी, आम्ही घेऊन येतो डबा. मग अर्जुन म्हणतो, मी पण येतो तुझ्याबरोबर. नाही म्हणजे अस्मिताईसाठी काही आणायचं असेल तर आम्ही एकत्र घेऊन येऊ ना. अस्मिता आई झाल्यानंतर खूप सुखावली आहे आणि सगळे सुभेदार सुद्धा. आणखीन काय हवं होतं? अस्मिता सुखरूप बाळंतीणच तर हवी होती ना व्हायला. तेच झालंय. छान दाखवत आहेत ते प्रेक्षकांना, सगळं पॉझिटिव्ह दाखवत आहेत. प्रतिमा त्यासारख्या फोन करत असतात सुभेदारांच्या घरी. रविराज म्हणतात, काय ग प्रतिमा काय झालं? त्या सांगतात, अहो सायली मला फोन करणार होती, तिचा तर फोन आलाच नाही. बरं मी फोन करतेय तर ती उचलत नाहीये आणि कल्पना पण फोन उचलत नाहीये. काय झालं कोणाच ठाऊक बाई तिकडे. तेवढ्यात आता प्रतापरावांचा कॉल आलाय बरं का. म्हणजे त्यांच्या फोनवरनं कल्पनाताईंनी फोन केलाय. प्रतिमा त्या तो फोन स्पीकरवर टाकतात. कल्पनाताईंना विचारतात, काय ग कल्पना, अगं कुठे आहात सगळे? मग कल्पनाताई सांगतात, अगं प्रतिमा आनंदाची बातमी आहे, अस्मिताला मुलगा झाला, अगं मी आजी झाले ग. रविराज खूप खुश होतात आणि प्रतिमा आत्या सुद्धा. प्रतिमा आत्या म्हणतात, अगं बाई अभिनंदन तुझं कल्पना. रविराज पण म्हणतात, कॉंग्रॅच्युलेशन वहिनी. कल्पनाताई म्हणतात, हो थँक्यू सो मच. मग प्रतिमा आत्या विचारतात, अगं नॉर्मल झाली ना डिलिव्हरी? अगं काय गो कल्पना, अस्मिताला कळा केव्हा सुरू झाल्या, काही तुम्ही कळवलं का नाही आम्हाला? कल्पनाताई म्हणतात, अगं जरा गोंधळच झाला ग, माझा फोन पण घरी राहिला गडबडीत. अस्मिताला तू बघायला ये प्रतिमा, मी तुला सगळं सांगते. प्रतिमा त्या म्हणतात, बरं बरं चल कल्पना मी ठेवते फोन, येते मी तिकडे निघायला. आता त्यांनी फोन ठेवलाय आणि रविराजांना म्हणतात, प्रतिमा त्या मी देवापुढे साखर ठेवते. सुमन चल ग बाई, ए सुमन. प्रतिमा त्या आता आत्या आजी झाल्यामुळे त्यांचाही आनंद गगनात मावत नाहीये. हा पुढचा सीन दाखवलाय प्रियाचा. प्रिया विचार करते, अजून या अश्विनचा फोन का नाही आला? काय झालं असेल तिकडे? ही अस्मिता गेली असेल का कायमची? तसं झालं ना तर बरं होईल. अर्जुन आणि सायली माझी जी शोधाशोध करताय ना ती सगळी विसरून जातील.
प्रिया पुढे विचार करायला लागते का ते बाळच गेलं असेल अस्मिताचं. बरं होईल, काही ना काही व्हायला हवं. अर्जुन आणि सायली त्या धक्क्यातून सावरूच शकणार नाही. त्या अश्विनला फोन करून विचारते. आता प्रिया अश्विनला फोन लावत असते पण अश्विन काही तिचा फोन उचले ना. प्रिया विचार करते, हा अश्विन का फोन उचलत नाहीये. हा, तिकडे रडारड सुरू असेल ना. पण कसं असतं ना प्रेक्षकांनो, एखाद्या वाईट माणसाने किती विचार केला की याचं वाईट झालं पाहिजे, पण ते कधीच वाईट होत नसतं. म्हणतात ना, जे देवाच्या मनात आहे तेच होतं. प्रियाने एवढा प्रयत्न केला पण तरी सुद्धा अस्मिता सुखरूप बाळंतीण झालीच. एवढ्यात अश्विनचा कॉल बॅक आलाय प्रियाला. प्रिया विचारते, अश्विन सगळं बरं आहे ना रे तिकडे, अस्मिता ठीक आहे ना. मग अश्विन म्हणतो, अरे ठीक, अगं मस्त आहे इकडे सगळं मस्त. अगं आपण मामा मामी झालो तन्वी. प्रिया म्हणते, काय काय सांगतोयस काय अश्विन, खरंच. अरे मी तर या बातमीची केव्हापासून वाट बघत होते. अरे मुद्दाम खोटं खोटं बोलते आणि म्हणते अस्मिता आणि बाळ ठीक आहे ना रे, अश्विन काही धोका नाहीये ना. अरे तुम्ही ज्या अवस्थेत अस्मिताला इथून घेऊन गेलात ना, अरे माझे हातपाय अजून थरथरत आहेत रे भीतीने. अश्विन म्हणतो, हो हो अगं सगळं ठीक आहे, आता काळजी नको करू, सगळं व्यवस्थित झालंय. आणि तन्वी, आता आपल्या भाच्याची तयारी करा घरी येण्याची आणि भाच्याशी खेळायला तयार राहा बरं का. प्रिया म्हणते, हो हो अश्विन, चल ठेवते फोन. असं म्हणून प्रियाने फोन ठेवलाय आणि आता विचार करते, अरे देवा, हे काय होऊन बसलं भलतं. आता हे अर्जुन सायली किती खुश असतील. आता हे तर जोमाने नव्याने माझा शोध घेणार. अर्जुन सायली किती आनंदात असतील. पण आता मी काय करू. प्रियाला आता सॉलिड टेन्शन आलंय बरं का. प्रियाने खूप वाईट करायचा प्रयत्न केला अस्मिताचा, पण देवाच्या मनात होतं तेच झालं. अस्मिताचं सगळं चांगलं झालंय, एक बिचारीचा नवरा सोडला तर. आता त्या नवऱ्याला अडकवून ठेवलंय त्या साक्षीने चांगलाच बरं का. इकडे सायली अर्जुन घरी यायला निघालेले असतात. सायली अर्जुनला म्हणते, मी ना आज खूप खूप आनंदात आहे. अहो बघा ना, यापेक्षा आनंदाची गोष्ट काय आहे, अस्मिता ताईंना बाळ झालंय. मग अर्जुन म्हणतो, सायली मला पण आनंद झालाय, पण बाळाला सांभाळणं, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेणं किती अवघड आहे ग. सायली म्हणते, होईल सगळं व्यवस्थित होईल आणि आपल्या अस्मिता ताई छान जबाबदारी पार पाडणार आहेत सगळी. अर्जुन म्हणतो, बरं चल आता निघूयात का. नाही, आपण गप्पा मारत बसलो तर घरी जाऊन डब्बा करायचा आहे आपल्याला, ते विसरायला नको. सायली म्हणते, हो हो निघूयात, पण काय हो, तुम्ही त्या सचिन भाऊजीचं लोकेशन शोधत होतात ना, ते सापडले का. अर्जुन म्हणतो, लोकेशन मिळालं पण तो गायब आहे, तो नाही सापडलाय अजून. सायली म्हणते, अहो ते जर सापडले तर बाळाला बघता येईल ना सचिन भाऊजींना. अर्जुन चिडतो आता सायलीवर आणि म्हणतो, काय सायली, तुला अजूनही असं वाटतंय की मी त्या माणसाला अस्मिताताईच्या जवळ जाऊ देईल. सायली, मी माझ्या अस्मिताताईवर आणि तिच्या बाळावर त्या माणसाची सावली सुद्धा पडू देणार नाहीये. तो माणूस जर माझ्या समोर आला ना, तर मला माझा राग कंट्रोल नाही करता येणार, माझा हातही उचलू शकतो सायली. सायली म्हणते, अहो ठीक आहे, तुमचा राग मी समजू शकते, पण शेवटी किती काही झालं तरी ते बाळाचे वडील आहेत. अर्जुन म्हणतो, वडील कसला ग वडील. अगं बाळाच्या जन्माच्या वेळेला तो स्वतःचा फोन स्विच ऑफ करून गर्लफ्रेंड सोबत होता. अगं त्याचं ते लोकेशन ट्रॅक केलं आम्ही, तो मात्र स्विच ऑफ करून बसला होता फोन. त्याला शोधत होतो रात्री आम्ही. चैतन्य बिचारा अजूनही त्या मोरेजवळ बसलाय आणि त्याचं लोकेशन ट्रॅक करतोय. असला माणूस तुला वाटतंय की त्याने त्याच्या बाळाला बघायला यावं म्हणून. सायली म्हणते, हो मला सगळं कळतंय अहो, पण मला एवढंच माहितीये सध्या की अस्मिताताईंना त्यांना भेटायचंय. अस्मिताताईंना वाटतंय की त्यांनी बाळाला बघावं. तुम्ही फोन करून बघा ना सचिन भाऊजींना एकदा. अर्जुन म्हणतो, ठीक आहे तू म्हणतेस म्हणून फोन करतोय मी, पण बघ फोन स्विच ऑफ आहे त्याचा फोन साक्षीने घेतलाय बहुतेक प्रेक्षकांनो. आणि आता इथून पुढे सचिनचा सीन दाखवलाय. अर्जुन चिडून म्हणतो, झालं ना समाधान तुझं सायली, स्विच ऑफ आहे त्याचा फोन, चल निघूयात आता. सचिन आता विचार करतोय, बापरे ही साक्षी फारच डेंजरस आहे. झालेला सगळा प्रकार सचिनला आठवतोय की साक्षीने कसली त्याच्या डोक्यात हाणली होती. सचिन विचार करत असतो, ही साक्षी किती विक्षिप्त वागते, मला तर तिची भीतीच वाटते. आणि आता ते पोलीसही आले होते इथे. मला त्या साक्षीचे दागिने आणि पैसे हातात आल्याशिवाय पळून जाण्यात काही अर्थ नाहीये, मला इथून पळून जाता येणार नाहीये. तेवढ्यात साक्षी येते आणि या सचिनला म्हणते, टॅन कॉफी. साक्षी असं काही प्रिटेंड करतेय जणू काही झालंच नाहीये, अगदी नॉर्मल वागते बरं का साक्षी. साक्षीने सचिनसाठी कॉफी आणली आहे. सचिनला म्हणते, सचिन तुझ्यासाठी ब्लॅक कॉफी केली आहे ना, सॉरी रे दूध नव्हतं घरात, साखरही ओली झाली होती, पण लकीली कॉफी मिळाली बघ, घे ना कॉफी. आणि ऐक ना सचिन, खूप दिवसांनी मी घरी परत आली आहे, थोडं थांबूयात रे इथे थोडा वेळ. सचिन काहीच बोलत नाही आणि म्हणतो, मनातल्या मनात म्हणतो, काही चॉईस आहे का माझ्याकडे, हिला जर काही म्हणायला गेलो तर ही पुन्हा माझ्या डोक्यात काहीतरी हाणेल. सचिनला चांगलीच भीती बसली बरं का साक्षीची. अशा माणसांसोबत असंच झालं पाहिजे बरं का प्रेक्षकांनो.
साक्षी म्हणते प्लीज. सचिन म्हणतो हो हो चालेल ना, एव्हरीथिंग फॉर यू डार्लिंग, ब्युटिफुल असं तिला म्हणतो. आणि आता दोघेही कॉफी पितात. इथून पुढचा सीन त्यांनी घेतलाय सायलीचा आणि अर्जुनचा. सायली आता लगबगीने डब्बा करण्यात बिझी आहे. घरी बाळंतीण यायची आहे म्हटल्यावर सगळी तयारी करावीच लागते ना. सायली म्हणत असते विमलला, विमलताई मी ना पटापट स्वयंपाक करते आणि पटकन निघते दवाखान्यात डब्बा घेऊन. आणि हो आई बाबा घरी आल्यानंतर त्यांना आराम करायला लावा विमलताई. विमल म्हणते सायलीताई मला नाही वाटत ते आराम करतील, आंघोळ वगैरे करतील आणि पुन्हा बाळाकडे जातील ते. सायली म्हणते म्हणूनच सांगते विमलताई आई बाबांना आराम करायला सांगा, ते थकलेत आहो. तेवढ्यात अर्जुन येतो आणि म्हणतो चला चला आम्ही आलोय, काय मदत करू सायली. सायली काही बोलणार तेवढ्यात विमल म्हणते बाई आता माझ्या मदतीची गरज नाहीये. नाही सायलीताई मला बरीच कामं आहेत बरं का, कपडे वाळत घालायचे, झाडांना पाणी घालायचंय, मी आलेच जरा. विमल मुद्दाम तिथून निघून गेली आहे. अर्जुन आता सायलीला म्हणतो विमल गेल्यावर ए बायको सांग ना मला काय मदत करू. सायली म्हणते बापरे तुम्ही आलात इथे, बरं ठीक आहे पण तुम्ही मला काहीही मदत करू नका, लुडबुड करू नका, हीच मला मदत होईल. अर्जुन म्हणतो ए यार सायली काय, दिस इज नॉट फेअर. सायली म्हणते अहो मामा थांबा जरा, काही मदत करू नका. तेवढ्यात प्रिया येते बरं का तिथे आणि उगाच खोटी सिंपती दाखवायला लागते. अगं सायली सायली अस्मिता कशी आहे ग, बरी आहे ना ती. सायली म्हणते हो बरी आहे. प्रिया कसा आविर्भाव आणते बघा ना चेहऱ्यावर आणि म्हणते अगो सायली मला टेन्शन आलं होतं ग काल खूप, बाई अस्मिताला काय त्रास झाला ना, पण बरं झालं मला अश्विनने फोन करून सांगितलं की दोघेही सुखरूप आहेत. बरं झालं अगं, लगेच मी देवापुढे दिवा लावला होता बरं सायली. अरे अर्जुन तू सरक बरं बाजूला, मी आणि सायली पटकन स्वयंपाक करतो. अर्जुन म्हणतो त्यापेक्षा तू कपडे वाळत घाल ग प्रिया, विमलला मदत कर, तुला मदतच करायची आहे ना तर जा विमलला मदत कर. प्रियाला तिथून हाकलून दिले अर्जुनने. प्रिया म्हणते हो का, अच्छा विमल अशी म्हणून प्रिया गेलीये बाहेर कपडे वाळत घालायला. अर्जुन म्हणतो बापरे अवघड यायचं, बरं बायको तू सांग बरं काय करायचं, मी सगळी मदत पटापट करतो. सायली म्हणते बाई तुम्ही काही ऐकणार नाही, अहो ही गाजरं द्या बरं खिसून, मला कोशिंबीर करायची आहे गाजराची. अर्जुन म्हणतो ओके. त्याने आता त्या किशणीची शोधाशोध केली आहे आणि तो गाजरं किसतोय. सायली आता स्वयंपाक करता करता अचानक एका गोष्टीचा विचार करायला लागते, म्हणजे पुन्हा तिला झालेला सगळा प्रकार आठवतोय बरं का. म्हणजे आतापर्यंत सचिनने अस्मिताला कसं फसवलं ते सगळं तिला पुन्हा आठवतं, जे काल तिला आठवत होतं ना तेच ते. कालचा एपिसोड खूप छान होता ना प्रेक्षकांनो, आजचा पण एपिसोड त्यांनी छान दाखवलाय. प्रियानं आता सदा मैनाला गायब करते बरं का प्रेक्षकांनो, आणि त्यातनं आता अर्जुन आणि सायलीचा एक नवीन प्रोमो दाखवलाय. या प्रोमोमध्ये आपल्याला असं दिसतंय की या दोघांना कळतं की बबलीच्या डाव्या खांद्यावर भाजलेला काहीतरी डाग आहे. आता सायलीने साडीची पिन लावायच्या निमित्ताने तो डाग बघितलाय आणि प्रिया हीच खरी बबली आहे हे या दोघांना कळलंय. आणि आता फायनली DNA टेस्ट करणार आहेत हे दोघं प्रियाची. बघत राहा प्रेक्षकांनो, ठरलं तर मग खूप इंटरेस्टिंग मजा येणार आहे आता पुढे. सायली झालेल्या सगळ्या प्रकारांचा विचार करते आणि अर्जुनला म्हणते काय हो सचिन भाऊजीचं बाहेर प्रकरण आहे हे घरात सगळ्यात आधी तुम्हाला कळलं, तुम्ही घरात कोणाला सांगितलं नाही कारण तुम्हाला अस्मिताताईंच्या तब्येतीची काळजी होती. पण तुम्हाला आधी कळलं असेल ना, ते साक्षी शिखरेच ती मुलगी होती, तुम्ही बघितलं नव्हता साक्षीचा चेहरा. अर्जुन घाबरतो मनातून बरं का आणि काहीतरी वेळ मारून द्यायसाठी खोटं बोलतो आणि म्हणतो नाही ग सायली मी त्या मुलीचा चेहरा नाही पाहिला. अगं सचिनचं अफेअर आहे एका मुलीसोबत हे बघूनच मी अपसेट झालो होतो ग, ती मुलगी कोण आहे काय करते याचा विचार मी केलाच नाही कधी. सायली म्हणते खरं सांगा आम्हाला सगळ्यांना त्रास होईल म्हणून तुम्ही आमच्यापासून हे लपवून ठेवलं का. अर्जुन म्हणतो हो ग सायली मी खरं सांगतोय, ती मुलगी साक्षी शिखरे आहे हे मला माहिती नव्हतं आधी. मला जर आधी कळलं असतं हे साक्षी शिखरे आहे ती तर मी तुला सांगितलं नसतं का. सायली म्हणते हो गड्या तेही खरं आहे, ही गोष्ट माझ्यापासून लपून ठेवण्याचं काय कारण असणार तुमच्याकडे, बरोबर आहे म्हणा. आता सायलीने असं बोलल्यावर अर्जुन मनातल्या मनात घाबरून विचार करतोय बापरे सायली तुला जर कळलं असतं की मी महिपतची डील करतोय साक्षीबद्दल तर तुला ते आवडलं नसतं. असं तो मनातल्या मनात विचार करत असताना सायली म्हणते अहो काय झालं, कसला विचार करताय एवढा. अर्जुन म्हणतो हाच विचार करतोय बायको की तू जुन्या गोष्टी आठवत राहिलीस ना तर माझी बहीण तिकडे उपाशी राहील ना. सायली म्हणते नाही नाही असं कसं, आवरते लगेच आवरते. आता हे दोघेही मिळून डब्बा करतात आणि अस्मिताला हॉस्पिटलमध्ये डब्बा घेऊन जातात. इथे कल्पनाताई अस्मिताला म्हणत असतात अगं अस्मिता मी पूर्णाईला फोन केला बरं का, अगं त्यांना सांगितलं मी अस्मिता सारखेच टप्पोरे डोळे आहेत बाळाचे. प्रतापराव म्हणतात हो ना आत्ता पण बाळ अस्मिता सारखंच दिसतंय.
कल्पनाताई म्हणतात, आता काही दिवस बाळाचा चेहरा असाच बदलत राहणार. कधी ते मातृमुखी दिसेल आणि कधी ते बोलता बोलता आता कल्पनाताई एकदम थांबून जातात. आता अस्मिता म्हणते, कधी आता ते पितृमुखी दिसणार ना? प्रतापराव म्हणतात, अस्मिता बेटा तू आराम कर हं, गप्पा होतच राहतील. अस्मिता म्हणते, तुम्हा दोघांची खूप दगदग झालीये, तुम्ही घरी जा बरं मॉम डॅड. सायली आणि अर्जुन येतीलच ना आता? कल्पनाताई म्हणतात, नाही बाई, सायलीला येऊ दे, आम्ही तोवर इथेच थांबतो हं. प्रतापराव म्हणतात, हां तसंही आम्ही घरी गेल्यावर आमचं कुठे लक्ष लागणार आहे? अगं आम्ही थोड्या वेळ जाऊ घरी, पण आम्ही पुन्हा येऊ हं. तेवढ्यात सायली अर्जुन येतात आणि म्हणतात, अगं बाई काय म्हणतोय? सायली म्हणते, अगं बाई काय म्हणतोय आमचा भाचा? प्रतापराव म्हणतात, भाचा म्हणत होता की मामा मामी कधी येणार आहे, पण सायली नुसतं बाळाकडे बघतच राहावंसं वाटतं ग. कल्पनाताई म्हणतात, तुम्ही दोघं आलायत ना, आता आम्ही जरा घरी जाऊन फ्रेश होऊन येतो हं. मग सायली म्हणते, हो आई तुम्ही जा आणि परत यायची घाई नका हं करू, तुम्ही आराम करा घरी जाऊन. कल्पनाताई आणि प्रतापराव आता घरी जातात. अर्जुन बाळाशी खेळत असतो आणि म्हणत असतो, खरंच बाळ खूप क्यूट आहे हं. अस्मिता मात्र अजूनही सचिनची वाटच बघतीये. एवढं सगळं झालं तरी तिला अपेक्षा आहे की सचिनने बाळाला बघायला तरी यायला हवं. खरंय प्रेक्षकांनो, वाटतंच, प्रत्येकाला असं वाटतं. आता हे प्रतापराव आणि कल्पनाताई घरी गेलेत. प्रतापराव फ्रेश होऊन आलेत आणि बोलतायत हे दोघं जण. प्रतापराव म्हणतात, पूर्णाईला फोन केला बरं का मी कल्पना, पणजी आजी खुश आहे आपली. म्हणते, अगं कल्पना आपली पूर्णाई म्हणत होती की ती खूप भाग्यवान आहे. अगं पूर्णाई नेमकी मंदिरात असतानाच तिला बातमी कळली अस्मिताला बाळ झालं ते. आता पूर्णाई म्हणते की कोल्हापूरच्या अंबाबाईचा नवस फेडते आणि घरी येते. कल्पनाताई म्हणतात, पूर्णाई परत आल्या की त्यांच्या पणतूला कुठे ठेवू आणि कुठे नाही असं त्यांना होणार आहे. तेवढ्यात त्यांना प्रिया दिसते बरं का समोर आणि प्रिया विचित्र अवतारात असते. कल्पनाताई म्हणतात, काय ग तन्वी, अगं हा काय अवतार केलाय? प्रिया म्हणते, विमलला मदत करत होते ना मी. विमल म्हणते, अहो मी म्हणत होते तन्वीताईंना घरातली कामं करताना साधे कपडे घाला, पण त्यांनी माझं ऐकलंच नाही. अशी कामं करायची तर साधेच कपडे हवे ना. तिने फार अवतार करून घेतलाय बरं का. असा साडी साडी खोचून ठेवली आहे कमरेला, बहुतेक ती फरशा बिरशा पुसत होती कोणास ठाऊक. तेवढ्यात विमल म्हणते, आणा इकडे तन्वीताई ती बादली. कल्पनाताई म्हणतात, तन्वी ते कोपरा पण पुसून घे ग, बघ तिथे किती घाण झाली आहे. प्रिया म्हणते, हो पुसते ना पुसते. प्रिया आता सगळी कामं करतीये बरं का, तिला स्वतःला चांगलं सिद्ध करायचंय ना म्हणून. हे तर आपण बघतोच जे मागील काही एपिसोडमध्ये. प्रिया आता मनात विचार करते, मला आता लवकरात लवकर हालचाल करायला पाहिजे. हे सगळे अस्मिताच्या बाळांपणात गुंतलेत, तोपर्यंत मला सदा आणि मैनाला गायब करायला हवं. पण फोनवर कसं बोलू मी त्यांच्याशी? मला त्यांच्या घरी जायला हवं. प्रिया असा मनात विचार करते आणि मग कल्पनाताईंना म्हणते, म्हणजे मनातल्या मनात विचार करते, इथून सटकू कशी? या कल्पीने तर मला कामाला लावलंय. आणि मग काहीतरी डोक्यात तिच्या आयडिया येते आणि कल्पनाताईंना म्हणते, आई ही सगळी कामं मी करते, पण मला अस्मिताच्या बाळाला बघायला जायचं होतं. तुम्ही सगळे बघून आलात ना, मीच राहिली आहे. बाळाला कळायला हवं ना की आणखीन एक मामी आहे बाळाला. प्रतापराव म्हणतात, काय ग तन्वी, मग काल का नाही आली आमच्या सोबत? काल तर तू घरीच थांबली होतीस, काहीच बोलली नाहीस याबद्दल. कल्पना ते म्हणतात, ठीक आहे हो, हरकत नाहीये, जा हं तू तन्वी, आणि मी ना अस्मिताचं काही सामान काढलंय बघ, तेवढं घेऊन जा हॉस्पिटलमध्ये. आता या विमलला आवाज देतात कल्पनाताई आणि ती पिशवी प्रियाजवळ देतात विमल कर्वे. विमलला म्हणते, अगं विमल ती पिशवी आण बरं, अगं ते अस्मिताचं सामान आहे बघ. आता ती बऱ्याच मोठ्या पिशव्या आहेत बरं का. प्रिया म्हणते, बापरे एवढं सगळं सामान? कल्पनाताई म्हणतात, अगं अस्मिता आता अजून 4-5 दिवस दवाखान्यात आहे, कंगव्यापासनं सगळं सामान दिलंय मी अस्मिताचं, दे हं व्यवस्थित नेऊन तिला. प्रतापराव प्रियाची मजा घेतात आणि म्हणतात, जा बरं का तन्वी हॉस्पिटलमध्ये हे सामान घेऊन, म्हणजे बाळालाही कळेल की आपल्याला आणखीन एक मामी आहे आणि ती किती कामं करते. प्रिया हसते आणि आता ती पिशवी घेऊन ती दवाखान्यात यायला निघाली आहे, पण त्याआधी ती गेली आहे सदा मैनाकडे. इथून पुढे सायली आणि अर्जुन आणि या अस्मिताचा सीन दाखवलाय. सायली म्हणत असते, अस्मिताताई साजूक तुपाचा शिरा आहे, पटकन खाऊन घ्या. अर्जुन म्हणतो, खा खा पटकन खा अस्मिताई, मी बनवलाय. अस्मिता म्हणते, तू बनवलायस? अर्जुन म्हणतो, हो, म्हणजे तसं सायलीने मला थोडीशी मदत केली मध्ये मध्ये, बाकी मी केलं बरं का अस्मिताई. अस्मिताताई आता मनात विचार करायला लागतात, तुमची जोडी किती छान आहे ना. सायली म्हणते, काय झालं अस्मिताताई, तुम्ही नाराज का आहात? अस्मिता म्हणते, काय ग सायली, अगं सचिनचा कॉल नाही आला का ग? म्हणजे तुम्हाला कोणालाच सचिनने फोन नाही का केला? आता सायली म्हणते, जाऊ द्या ना अस्मिताई, अहो तुम्ही कशाला सतत त्यांचा विचार करताय?
अहो त्यांना फोन करायचा असतील तर ते करतील स्वतःहून आणि येतील इथे तुम्हाला भेटायला. तुम्ही स्वतःची काळजी घ्या बरं. सायली अस्मिताला सांगत असते तेव्हा अर्जुनचा संताप संताप होत असतो. सचिनचं नाव जरी काढलं ना तरी अर्जुनला खूप राग येतोय आता. अस्मिता म्हणते, "हो गं सायली, पण त्याला कळायला हवं ना आपल्याला बाळ झालंय." म्हणजे आता पुढे काही अस्मिता बोलणार तेवढ्यात अर्जुन तिथून नाराज होऊन निघून जातो. ते अस्मिताला कळतं. सायली म्हणते, "सचिन भाऊजींना मी कळवेल की ते बाबा झालेत." अस्मिता ताई, तुम्ही आता विचार नका करू बरं दुसरा. आता तुम्ही बाळाचाच विचार करा आणि तो शिरा खा पटकन. अस्मिता बिचारी शिरा खातीये पण तिला अजूनही वाटतंय की सचिनने बघायला यायला हवंय बाळाला. असो आता सदा आणि मैनाचा सीन दाखवलाय. प्रिया सदा मैनाच्या घरी गेली आहे आणि प्रिया त्यांना आता धमकवते. बरं मैनावती म्हणत असते प्रियाला, आम्ही इथून जायचं म्हणजे कुठे जायचं? काही पण काय सांगते ग? प्रिया म्हणते, कुठे जायचं ते जा, पनवेल सोडा आधी ताबडतोब. सदा म्हणतो, ए पोरी, काय आलं ग तुझ्या डोक्यात अचानक? नाही तू आम्हाला 4 पैसे देते म्हणून आम्ही तुझ्यासारखंच वागायचं का? तू सांगशील तसंच वागायचं का आम्ही? प्रिया म्हणते, हो माझंच ऐकायचं. उद्या जर का अर्जुन आणि सायली इथे आले ना तर त्रास होईल. तुम्हाला कळतंय का? ते दोघं इथे आले तर काय होईल? अरे अर्जुन सायली जर कळलं ना की मी तुमची मुलगी आहे तर सगळ्यात आधी ते मला घराबाहेर काढतील आणि मी जर घराबाहेर गेले तर तुम्हाला पैसे कोण दे? सदा म्हणत असतो, अगं पण आम्ही इथून घर सोडून गेलो तर तू आम्हाला पैसे देणं थांबवशील का? प्रिया म्हणते, नाही थांबवणार, देत राहील मी तुम्हाला पैसे. मैना म्हणते, अगं आम्ही असं कसं जायचं इथून? आमचं घर आहे, दार आहे, इथं आमची माणसं आहे, आमचं दुकान आहे बाहेर. प्रिया म्हणते, हो दिसतंय ना मला, केवढा मोठा महाल दिसतोय हा. बाहेर धो गर्दी आहे ना? नाही दिसतंय दिसतंय. अय्या केवढी मोठी रांग आहे बाहेर तुमच्याकडनं कपडे शिवून घ्यायला. बरोबर आहे बरोबर आहे. हे सगळं सोडून तुम्ही कुठे जाणार ना? तुमची एक तर खायची प्यायची सोय केली आहे मी. अहो काही महिन्यांसाठी तुम्हाला जावं लागणार आहे इथून. प्रिया मुद्दाम त्यांना कुचकं काचकं बोलत असते. सदा म्हणत असतो, अगं पण अचानक जायचं इथून म्हणजे? आता प्रिया एक चिठ्ठी देते सदाच्या हातात आणि म्हणते, या पत्त्यावर जायचं आणि तिथे जाऊन राहायचं, तिथे सगळी व्यवस्था होईल तुमची. सदाशिव म्हणत असतो, अगं पण अचानक कसं जायचं आम्ही? मैना पण म्हणते, हो ना अचानक कसं जायचं? यांना पैसे पाहिजे असतात ते प्रियाला कळतं. प्रिया त्यांच्या हातावर पैशाची गड्डी ठेवते आणि म्हणते, हे पैसे दर महिन्याला पाहिजे असतील ना ते हे थोबाड काळं करा इथून, जा निघून पनवेलमधनं. सदाशिव आणि मैनावती म्हणतात, बरं करतो करतो. आणि आता इथून पुढे पुन्हा अस्मिताच्या हॉस्पिटलचा सीन घेतलाय. आता बघा शेवटची सीन तुम्ही एन्जॉय करत आहात. प्रेक्षकांनो आज पाडवा आहे आणि तुम्ही सगळेच वेळात वेळ काढून हा रिव्ह्यू ऐकताय. रिव्ह्यू आवडल्यास लाईक मात्र नक्की करा हं. सायली म्हणत असते, अहो चिडू नका ना. अर्जुन म्हणतो, चिडू नको काय चिडू नको. अस्मिता ताईचं काय चाललंय हे? ज्या माणसाने तिला फसवलंय त्याचं अजूनही अफेअर सुरू आहे. ताई अजूनही त्याचाच विचार करते. हे बघ आपण अस्मिता ताईच्या डिलिव्हरीची वाट बघत होतो. आता अस्मिता ताईला सांग की घटस्फोट दाखल करून टाक आणि त्या माणसाला सोडून दे. सायली म्हणते, काही काय बोलताय तुम्ही? हे सगळं असं एका रात्रीत घडत असतं का? हो हे बघा आपल्याला आता अस्मिता ताईंना सावरायचंय. म्हणजे मलाही कळतंय हे सगळं ऐकल्यानंतर आता या दोघांचा संसार होणं शक्य नाहीये, पण तरी सुद्धा अस्मिता ताईला कमीत कमी त्रास होईल असं बघूयात. अर्जुन म्हणतो, हा त्रास अस्मिता ताईला होणार आहे आणि अस्मिता ताईने याची मानसिक तयारी करायलाच हवी आहे. सायली म्हणते, हो हे सगळं अस्मिता ताईने ऐकायला नको होतं म्हणूनच तर मी अस्मिता ताईंना कळू नये हाच माझा आटापिटा होता. पण देव जाणे काय झालं त्या दिवशी आणि अस्मिता ताई परत कशा काय घरी आल्या? अर्जुन म्हणतो, एक मिनिट सायली, म्हणजे प्रिया अस्मिला घेऊन गेली होती का? सायली म्हणते, हो ना, मला कुठून दुर्बुद्धी झाली आणि त्या प्रियाला पाठवलं मी अस्मिता ताईंसोबत योगा क्लासला. अर्जुन म्हणतो, काय? सायली म्हणते, हो ना, मला आई बाबांना सगळं सांगायचं होतं पण अस्मिताताईंच्या समोर नव्हतं सांगायचं हे. म्हणजे खरं तर आईच जाणार होत्या अस्मिताताईंसोबत योगा क्लासला, पण नेमकी विमलताई घरात नव्हती. प्रियाच म्हणाली स्वतः मी घेऊन जाते आणि मग काय आई बाबांशी बोलायचं होतं म्हणून मी प्रियाला म्हटलं जा घेऊन. अर्जुन म्हणतो, एक मिनिट, म्हणजे प्रिया अस्मिताताईला योगा क्लाससाठी बाहेर घेऊन गेली आणि अचानक परत घरी आली, ते सुद्धा तेव्हाच जेव्हा तू सचिन बद्दल सगळ्यांना सांगत होतीस तेव्हा. सायली तुला असं वाटते हे सगळं सहज? सायली म्हणते अर्जुनला, म्हणजे प्रियाने हे मुद्दाम केलं असं वाटतंय तुम्हाला? साक्षी आणि सचिन भाऊजी बद्दल अस्मिताताईंना कळलं पाहिजे आणि अस्मिताताईंना त्रास झाला पाहिजे असं वाटत असेल का प्रियाला? हो 100% सायली. अर्जुन म्हणत असतो सायली. अर्जुन म्हणतोय, पण त्या प्रियाचा काय फायदा आहे हे सगळं करण्याच्या मागे? सायलीला तेव्हाच लक्षात येतं. सायली म्हणते, हो आहे ना तिचा मोठा फायदा.
म्हणजे अस्मिताताईंची जर तब्येत बिघडली असती तर आपल्या सगळ्यांचं लक्ष फक्त अस्मिताताईंकडे जाईल आणि आपण प्रियाच्या बाबतीत कुठलाही पुरावा नाही ना शोधत बसणार असं तिला वाटत असणार. अहो, अर्जुन म्हणतो, बाप रे, म्हणजे फक्त आपल्याला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी या या प्रियाने अस्मिताताईच्या जीवाशी खेळ केला, अस्मिताताईला त्रास व्हावा असं असं तिला वाटत होतं. तिने टायमिंग मॅनेज केलं यार. म्हणजे बघ ना सायली, तिने अस्मिताताईचा किंवा बाळाचा सुद्धा विचार केला नाही. सायली म्हणते, ही माणूस आहे का चेटकीन, ही किती खालच्या पातळीला जाणार आहे अजून. पण नाही, अहो आता ना तिला आपण जिंकूच द्यायचं नाहीये, तिला भ्रमात राहू द्यायचं की ती जिंकली आहे. पण आता आपला खरा विजय होणार. अहो, आणि खरंच प्रेक्षकांनो, आता सायली आणि अर्जुन प्रियाचं सगळं सत्य बाहेर काढणार आहेत. आता प्रिया येते तिथे डब्बा घेऊन, तेवढ्यात तिथे तिला तो सँडी दिसतो बरं का. तिची पिशवी खाली पडते तेव्हा सँडी तिला उचलून देतो. प्रिया म्हणते, सँडी तू इथे. सँडी म्हणतो, तू इथे. आता या दोघांना पण त्यांचा भूतकाळ आठवलाय असं त्यांनी दाखवलंय. प्रिया आश्रमात असताना तिचा हा बॉयफ्रेंड होता सँडी नावाचा. सँडी हा एक वेगळाच मुलगा आधी दाखवला होता आणि आता हे कॅरेक्टर तेच आहे, पण चेहरा मात्र त्यांनी बदललाय बरं का प्रेक्षकांनो. प्रिया म्हणते सँडीला, सँडी तू इथे काय करतोयस. सँडी म्हणतो, प्रिया तू इथे कशी काय. अगं किती वर्षाने भेटतोय आपण. काय ग, 2 वर्ष झाले ना तुला बघायला. कशी आहेस ग तू. प्रिया म्हणते, आपण योगायोगाने भेटलोय इथे, तू माझा पाठलाग करतोयस का इथे. सँडी म्हणतो, काही काय बोलतेस ग प्रिया, मी कशाला तुझा पाठलाग करू. अगं आपल्यातलं मैत्री वगैरे सगळं संपलंय ना. प्रिया म्हणते, हो संपलंय ना, पण मी आता श्रीमंत घरची सून आहे हे तुला कळलंच असेल सँडी, त्यामुळे तुला माझ्या मागे मागे यायला कितीसा वेळ लागणार आहे रे. सँडी मी काही विसरले नाहीये, तुझे खूप ॲम्बिशन्स होते ना, तुला कुठल्याही मार्गाने पैसे कमवायचेच होते, त्यामुळे तू माझ्यापासून दूर राहिला ना बाबा तरच बरं होईल. सँडी म्हणतो, हो प्रिया, तसेच ॲम्बिशन्स तुझे पण होते बरं का, तुलाही पैसे कमवायचे होते. माझं समजलं ग, माझं ते सगळं लाईफ मी मागे सोडलंय, माझी स्वप्न सगळं मागे सोडलंय, पण मी आता इमानदारीने या दवाखान्यात जॉब करतोय आणि माझे पैसे कमवतोय बरं का. प्रिया म्हणते, हो ते सगळं ठीक आहे रे बाबा, पण मला लग्नाआधीच्या कुठल्याच मित्रमैत्रिणीशी कॉन्टॅक्ट ठेवायचा नाहीये, त्यामुळे माझ्या मागे येऊ नकोस, बाय. असं म्हणून प्रिया निघून जाते बरं का. सायली आणि अर्जुन बघतात प्रियाला सँडीशी बोलताना. सायली म्हणते, अहो हा सँडी आहे, अहो हा प्रियाचा बॉयफ्रेंड होता, आश्रमात होतो ना आम्ही तेव्हा प्रिया सतत त्याच्या बाईकवर फिरायची. अर्जुन म्हणतो, अच्छा हा प्रियाचा बॉयफ्रेंड होता तर आधीचा, मग तर याच्याशी बोललंच पाहिजे, कारण आपल्याला याच्याकडनं बऱ्याच गोष्टी कळतील ज्या आपल्याला माहिती नाही आहेत. चल चल आपण बोलूयात त्याच्याशी. आता अर्जुन आणि सायली या सँडीच्या समोर येतात. अर्जुन म्हणतो, हॅलो तू सँडी ना. अरे मी अर्जुन सुभेदार आणि ही माझी बायको मिसेस सायली सुभेदार. सँडी म्हणतो, मी नाही ओळखलं तुम्हाला. मग अर्जुन म्हणतो, अरे सांगतो ना, सगळं सांगतो. आणि इथेच त्यांनी आजचा हा एपिसोड संपवलाय बरं का प्रेक्षकांनो. मजा येणार आहे आता पुढचे सगळे भाग बघायला. मजा येणार ना, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आज पाडवा आहे, मलाही गुढीची तयारी करायची आहे, त्यामुळे आजचा रिव्ह्यू पटापट देत. पुढचा प्रोमो बघा. सँडी अर्जुन आणि सायलीला सांगतो की प्रिया ही नेहमीच हपापलेली असायची पैशासाठी आणि कुठलाही श्रीमंत मुलगा दिसला की त्याच्या मागे मागे फिरायची. अर्जुन आणि सायलीला खूप मोठं कळलंय हे सगळं. सचिन कोणाशी बोलतोय माहित नाही, पण साक्षीला ते दिसतं. सचिन म्हणत असतो, हो मी करतो ना कॉल बॅक, हो मी करतो. साक्षी आता ते बघते आणि खूप चिडते सचिनवर. सायली आणि अर्जुन सदाशिव आणि मैनावतीच्या घरी येतात चौकशीसाठी, तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की हे दोघेही जण गायब आहेत आणि यामागे प्रियाचाच हात असणार. सायलीला ते लगेच कळलंय. आता पुढे काय होणार आहे प्रेक्षकांनो, याचा प्रोमो आलाय आणि तो प्रोमो मी जमल्यास तुम्हाला माझ्या त्या दुसऱ्या चॅनलवर नक्की देईल. पण एवढंच सांगते की प्रिया खरी नाही खोटी तन्वी आहे, हे सत्य लवकरच सगळ्यांच्या समोर येणार आहे. आजचा भाग मस्त होता ना, लाईक करायला विसरू नका मंडळी. आणि पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या चैत्र गुढीपाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. चला तर मग उद्या भेटूयात पुन्हा एकदा, ठरलं तर मग या मालिकेच्या इंटरेस्टिंग रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत टेक केअर मंडळी, धन्यवाद.